श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक मासात दीपदान कधी, कुठे आणि कसे करावे? धोंड्याचा महिना अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे. या महिन्यात या काळात केलेल्या भक्तीचे आणि दानाचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत कैक पटीने जास्त मिळते. त्यालाही दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. अधिक मासात 33 कोटी देवांचे वास्तव्य पृथ्वीवर असते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. दीपदान कधी करावे आणि अधिक मासात सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकता. मात्र खालील तिथी अधिक फलदायी मानल्या गेलेल्या आहेत. शुद्ध एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, महिन्यांचा शेवटचा दिवस. आता वेळ शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळात दीपदान करावे. दीपदान कुठे लावावेत याबद्दल शास्त्रात काही मुख्य ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला काही नियम आहेत. त्या ठिकाणीच आपल्याला हे दीपदान करायचे आहेत. आता सर्वात पहिले म्हणजेच देवघर. आपल्या कुलदैवतेसमोर किंवा विष्णू लक्ष्मी समोर आपल्याला दीपदान करायचे आहेत. तुळशीजवळ अंगणात असलेल्या तुळशीपाशी दिवा लावणे अत्यंत शुभ असते. त्याचबरोबर नदीकाठी वाहत्या पाण्यात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते. मंदिर, शिवमंदिर, विष्णू मंदिर किंवा कोणत्याही सार्वजनिक मंदिरात तुम्ही जाऊन दीपदान करू शकता. आता पिंपळाच्या झाडाखाली दीपदान केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो. 33 दिवे लावण्याचे नियम आणि विधी. अधिक मासात 13 दिवे लावण्याची परंपरा आहे. हे दिवे कसे लावावेत याचे काही नियम खालीलप्रमाणे आहेत. दिव्याचे स्वरूप. दिवे शक्यतो पितळाच्या, तांब्याच्या किंवा पितळाचे किंवा मातीच्या असावेत. जे दिवे आपण ज्यामध्ये लावणार आहोत ते शक्यतो तांब्याच्या दिव्यामध्ये हे करा, नाही तर पितळाचं असेल पितळाच्या, नाही तर मग तुम्ही मातीच्या. अनेकांकडे अशी पद्धत आहे, कणकेचे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून ते दान करायची पद्धत आहे. बऱ्याच जणांकडे आहे. तुमच्याकडे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे दिवे बनवताना त्यात गुळाचा वापर करून कणिक मळली जाते. दिव्यात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. वात कशी असावी? दिव्यात फुलवात किंवा लांब वात वापरू शकता. 33 दिवे लावताना प्रत्येक दिव्यात एक वात किंवा एक मोठ्या तबकात 33 वातींचे दिवे लावले जातात. संकल्प आणि पूजा. दीपदान करण्यापूर्वी हात जोडून श्री विष्णू भगवान पुरुषोत्तमचे ध्यान करावे. माझ्या हातून घडलेल्या पापांचे क्षलन व्हावे आणि मला अक्षय पुण्य मिळावे असा संकल्प करावा. दिव्याला गंध, अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करावी. आणि 33 दिवे लावण्याचे महत्त्व. 33 कोटी देवांचे पूजन अधिक मासात आहेत. स्वामी भगवान विष्णू आहेत. 33 दिवे हे 33 कोटी देवांचे प्रतीक मानले जातात. अंधकार दूर करणे. दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक आहे. दीपदानामुळे आयुष्यातील दुःख आणि अज्ञान दूर होऊन सुख समृद्धी येते. पुण्यप्राप्ती. शास्त्रात म्हटले आहे की अधिक मासात जो कोणी मनुष्य दीपदान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकांची यातना सोसावी लागत नाही. लक्ष्मी प्राप्ती. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी संध्याकाळी दररोज तुळशीजवळ मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. जर तुम्हाला दररोज 33 दिवे लावणे शक्य नसेल तर अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी 33 दिवे लावून त्याचे दान करावे. हे दान तुम्ही मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला हे दान करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही आपल्या अधिक मासामध्ये जास्त काही आपल्याला करता नाही आले परंतु तुम्ही दान करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही दीपदान हे खूप चांगले दान आहे. तर तुम्ही 33 दिव्यांचे दीपदान तुम्ही मंदिरात जाऊन करा.
तुम्ही घरी करू शकतायत आणि ते दिवे नंतर तुम्ही दान करू शकतायत. तर ते जे दिवे तुम्ही घेणार आहात ते तांब्याचे घ्या किंवा पितळाचे घ्या. अन्यथा तुम्ही आपल्या मातीचे घेतले तरी चालतात. परंतु 33 दिवे हे नवीन दिवे असावेत, लक्षात असू द्या. आणि ते दान करताना एखाद्या गरजू व्यक्तीला करा आणि मनोभावे हे दान करा. तुम्हाला 10 काय 100 पटीने तुम्हाला याचे पुण्य भेटणार म्हणजे भेटणार. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा तुम्ही दान केल्यानंतर. त्याचबरोबर अधिक महिना हा खूप शुभ असा महिना आहे. तुम्ही अधिक महिना सुरू झाल्यापासून किंवा संपेपर्यंत तुम्ही सर्वात म्हणजेच अमावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्ही जे शुभ दिवस सांगितले आहे, पौर्णिमा, एकादशी, अमावस्या, या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही हे दान करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.